मिरजेतील वैरण बाजारमध्ये इतर 8 तालुक्यातील अतिरिक्त वोटिंग मशीन एका बसमध्ये आणून रात्रीच्या वेळी ठेवल्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यातच काही मिनिटे लाईट गेल्यामुळे संशय वाढला. प्रत्येक उमेदवारांची कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी मनोज शिंदे यांनी प्रत्येक उमेदवाराला बोलावून सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले. अतिरिक्त आणि नादुरुस्त वोटिंग मशीन एकत्रित करून एका रूममध्ये ठेवण्यात आले आणि ते सील केल्याची माहिती दिली. 8 तालुक्यातील एकत्रित अतिरिक्त वोटिंग मशीन आणि नादुरुस्त वोटिंग मशीन एकत्र करून मिरजेतील वैरण बाजारातील मतमोजणी केंद्रामध्ये ठेवण्यासाठी मिरजेत एकच गोंधळ उडाला. त्यातच काही मिनिटे लाईट गेल्यामुळे संशयास्पद वातावरण निर्माण झालं. निवडणूक निर्णय अधिकारी मनोज शिंदे यांनी उमेदवारांना त्यांना सातपुते यांना बोलावून त्यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आलं आणि वातावरण शांत झालं. इतर तालुक्यातील अतिरिक्त मशीन मिरज गोडाऊनमध्ये ठेवायचं होतं, तर अगोदर उमेदवारांना त्याची कल्पना देणं गरजेचं होतं. उमेदवारांना कोणतीच माहिती न देता 5 बसेस इथेच येऊन मशीन ठेवण्यात आला. जर मशीन ठेवायच्या होत्या तर उमेदवारांना अगोदर त्याची कल्पना द्यायला पाहिजे होती. मशीन येथे ठेवायची कोणतीही कल्पना उमेदवारांना देण्यात आली नव्हती. तसेच मशीन इथे का ठेवल्या याबाबत संशयास्पद गोष्टी आहेत. दुसरीकडे मशीन ठेवण्यासाठी जागा असताना मशीन इथे ठेवल्या असाही सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांनी उपस्थित केला आहे. ठेवले ते रिझर्व त्याच्यासाठी ठेवले, तिथे जागा नाही. लोकसभेचं आता ती FCIचं असतात ऑलरेडी हे अग्रीमेंट इकडे केलं. आता हा विषय अशा पद्धतीने होणार आहे ते माहिती नव्हतं ना. सर, मी ऑर्डर काढली. आम्ही कळवलेलं आहे. आम्ही उमेदवार प्रतिनिधींना आता प्रतिनिधी झाले, सगळ्यांना उमेदवारांना सांगून झाले, सगळ्यांना सांगून झाले, दाखवून झाले, दाखवलं. चला, धन्यवाद. चला, मी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे. जी काय मगाशी झालं ते पेट्या बदलण्याचं, ते एकतर लोकप्रतिनिधींना बोलवून त्यांनी जी काही गाड्या आणल्या त्या तसं एकतर पहिल्या मशीन्स इथं असताना त्यांनी दुसऱ्या मशीन्स कुठनं तर आणणं हे खरंखर चुकीचं आहे. एकतर त्यावेळेस त्यांनी सांगायला पाहिजे होतं किंवा दुसरीकडे ते विषय करायला पाहिजे होते. त्यांनी न करता इथं करणं लोकांना एकतर आपण मिरज सिटीमध्ये आहे आणि सिटीमध्ये इथले लोक सगळे जागृत आहेत. त्यांनी लाईट गेले, हे गेले, ते संशयास्पद वाटण्यासारखं कृत्य झालं आहे. ते कृत्य न होण्यासाठी त्यांनी दक्षता घेणं गरजेचं होतं प्रशासनानं. कारण एक आता कसं आहे, एक तर काल मतदान झालं आहे, मतदान पेट्या इथं आहेत. त्यांनी एक तर मशीन्स त्या अजून 1-2 दिवसांना आणायच्या होत्या, नाहीतर त्या मशीन दुसऱ्या गोडाऊनला ठेवायच्या होत्या. एवढ्या काय त्या इम्पॉर्टंट मशीन नव्हत्या, त्या वोट बँकच्या मशीन्स नव्हत्या, वोट केलेल्या मशीन्स नव्हत्या. त्या साध्या मशीन्स होत्या तर तुम्ही दुसरीकडे कुठं पण ठेवू शकत होता ना. ज्या वोट दुसरीकडे कुठं पण ठेवू शकत होता. त्यासाठी संशयास्पद येण्यासाठी काही गरजच नव्हती. एवढं साधं विचार होता. तर तुम्हाला ते लक्षात येणं गरजेचं होतं. तर माझ्या अधिकाऱ्यांना अजूनसुद्धा विनंती आहे, एक तर तुम्ही त्या मशीन्स आणल्यात तर त्या बाहेर जाऊन देत, नाहीतर तुम्ही त्या सील करून ठेवा. कारण आता बोलल्याप्रमाणे हॅकर्ससुद्धा येऊ शकतात किंवा त्या मशीन्सला काय होऊ शकतं, डिस्टर्ब होऊ शकतं. हे एक इलेक्ट्रॉनिक विषय आहे. इलेक्ट्रॉनिक विषय असल्यामुळं कारण त्याला डिस्टर्ब काही करू शकते, कुठल्याही प्रकारे करू शकते. तर माझी एक विनंती आहे, तर आता ह्या मशीन्स जे आहेत, आता जे काय वोट झालेलं आहे, तुम्ही जे काय पब्लिकनं, जनतेनं, मायबापांनी, सगळ्या मायबापांनी जे वोटिंग केलं आहे ते जे काय मतदानित पेटीत आहे, तर आमचं एक मागणी आहे माझी वैयक्तिक, तर तुम्ही त्या वोट बँक तर होईलच, तर तुमच्या स्लिपा आहेत त्या स्लिपासुद्धा काउंटिंग झाल्या पाहिजेत. सगळ्या स्लिपा जसं वोट काउंटिंग झाले तसं स्लिपा सुद्धा काउंटिंग आहे. ती माझी विनंती आहे. तर आपण विनंतीला ह्या मान ठेवून त्या पद्धतीनं काउंटिंग झालं हे पण आणि त्या स्लिपा पण काढून द्या, तर मला न्याय मिळेल. त्यासाठी मी कटिबद्ध आहे. तुम्हाला सर्वांना आणि जनतेला पण त्या विषयावर न्याय मिळेल. ह्याच्या निमित्त पेट्या सील केल्यात आलेल्या होत्या. त्या पेट्यामध्ये सील करून गोडाऊन सील केलं झालं. संध्याकाळी 6:55 अचानक लाईट गेली और 5 बसेस आत आल्या असं कृत्य झालेलं आहे. असं चौकशी केलं असतात आम्ही सर्व अधिकाऱ्यांना आम्हाला दाखवले आहे. पण ते एकदमच 5 बसेस आल्या आणि त्याच्यातलं रिकाम्या पेट्या आल्यात असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे आता चौकशी बघितलं असतात तर अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पेट्याची रिकाम्या पेट्या आलेल्या आहेत. पण कुठलीही कल्पना न देता अधिकाऱ्यांनी हे आम्हाला सांगितलं नसता, कुठल्याही प्रतिनिधीला न बोलवता हे आलेलं आहे. हे अजूनसुद्धा आम्हाला संशयास्पद आहे. कारण मिरज विधानसभामध्ये कारण हे होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा काही उपयोग नसते. आता पालकमंत्र्याचा अधिकार असल्यामुळं पालकमंत्री काही करू शकतात.
असं आम्हाला पूर्ण डाऊट आहे. आणि CRPचे जी जवान त्यांनी बसवलेत त्यांच्यावर आमचा कुठल्याही प्रकारचा विश्वास नाही. कारण CRPच्या जवानामध्ये मी अधिकाऱ्यांना आता मागणी केलेली आहे, निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, महाराष्ट्राची 2 पोलीस तुम्ही त्या CRPच्या सोबत द्या. कारण आम्हाला CRPच्या कुठल्याही भरोसा नाही. कारण जे सेंट्रलमध्ये जे केले त्यांनी हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये करतात. महाराष्ट्राचे पोलीस त्यांना अधिकाऱ्याला द्यायला सांगितलेलं आहे. ते कलेक्टर साहेबांना विचारून त्यांनी त्याच्याबाबतीत निर्णय घेतो म्हणून सांगितलेले आहेत. आणि आमची अशी विनंती आहे, जे आलेल्या आता रिकाम्या पेट्या आहेत त्या दुसऱ्या गोडाऊनला तुम्ही नेऊन ठेवा, अशी विनंती आम्ही सुद्धा साहेबांना केलेली आहे. त्याचा बी निर्णय जिल्हाधिकारी साहेबांशी करून साहेब ते बी सांगतो म्हटलेले आहेत. आता आम्हाला त्यांनी फुटेज दाखवलेलं आहे. फुटेजमध्ये कमीत कमी 3 मिनटं लाईट गेलेली दिसते. आता त्याच्यावरनं संशयास्पद आपण काही करण्याचं आता काही निर्णय घ्यायचा त्या अधिकारीने आता जिल्हाधिकारी साहेब आल्यानंतर त्यांनी सांगतो म्हटल्यात. आणि आता जी येणारे आता हे आहे, आता जे रिकाम्या पेट्या आल्या ते सील करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब येणार आहेत. आल्यानंतर ते सील करा आमच्यासमोर करतो म्हणून सांगितलेले आहेत. आता ती सील करून घेऊन आम्ही आता त्याची ते कोणत्या प्रकारे आता काही केलेत आपल्याला संशयास्पद आहे असं बी आम्हाला वाटतं आहे की त्या बसमधून हॅकरसुद्धा आले असू शकतात. ते असंसुद्धा असू शकतात. हॅकर ड्रायव्हर म्हणून हॅकरसुद्धा येऊ शकतात असा बी आमचा संशय आहे. कारण त्या ड्रायव्हरवर आम्ही कोणाचा भरोसा, त्यांची ड्रायव्हरकडे चौकशी केली असता ड्रायव्हरकडे कुठल्या बसमध्ये कुठल्याही आयडेंटिटी कार्ड नव्हतं. कुठल्याही ड्रायव्हरकडं आयडेंटिटी त्यांच्या ड्रायव्हरचं लायसन्स आयडेंटिटी नाही आहे. आम्ही ड्रायव्हरला विचारल्यानंतर त्यांनी दाखवलेला कुठलाही आयडेंटिटी प्रकार दाखवलेला नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्या आयडेंटिटीवर बी संशयास्पद आहे. ते आम्हाला सर्वांना विनंती करतो. आता नागरिकांना आमच्या तिथं सर्वांचा रोष आहे की ह्या बाबतीत चौकशी होणे गरजेचं आहे. मी माननीय जिल्हाधिकारी महोदय साहेबांना विनंती करतो ह्या सर्व गोष्टीची चौकशी होऊन आम्हाला त्याचा अहवाल सादर करण्यावा. आणि आता आम्ही लेखी निवेदनसुद्धा दिलेलं आहे. ह्या गोष्टी झाल्या कुठल्याही प्रकारची आम्हाला माहिती दिली नाही, त्याची माहिती पूर्ण आम्हाला देण्यात यावी. लेखी आदेश दिल्याने